सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा गौरीवाली ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही चाललो दर्शनाला एकनाथ महाराजांची समाधी आहे पैठणमध्ये। तर तिथं जायला आम्ही सगळेजण रेडी झालो। तर आता आम्ही चाललो, तर चला माझ्यासोबत। तिथे सर्वजण चहा पित होते आणि आता सर्वजण निघाले। तर आमची किट्टू कसली भारी दिसते बघा आज, जाम भारी। आणि किट्टूने स्वेटर घातलं पण तिचा ड्रेस खूप जास्त छान आहे। तर मी तुम्हाला नंतर हिचा फोटो दाखवते। आमचं फायनली दर्शन झालंय, खूप छान वाटलं आम्हाला सकाळच दर्शन करून। आणि बघा आमची किट्टू कसली भारी दिसते आहे। आम्ही आता आलेलो आहे गीता मंदिरात। तर गाईज आता आम्ही आलो आहोत या गीता मंदिरात। तर सगळे पुढं चालत आहेत आणि मी चालते मागं। तर चला बघूया त्या मंदिरात काय। दुर्योधन द्रौपदी आणि तो दुष्यंत आहे ना 2 नंबरचा, तो बाबा इथेशी दुष्यंत तिथे साडी ओढली होती ते दाखवत आहे। आणि हे सगळे पराक्रमी महाराणी म्हणजे यांना हरवणं कधी कठीण होता। यांना हरवणं कठीण होता। हरवणं म्हणजे यांच्यासारखा दुसरा पराक्रमी माणूस कोणच नव्हता त्यांच्या तोडीला तोड देणारा। तर त्यांना हरवणे कोणी? अर्जुनाने। का हरवले? कृष्णाचे साथ होते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याच्या पाठीशी देव आहे त्याला कशाचीच कमी नाही। समजला का? आल्यात तिथं पैठणी गेला पैठणमध्ये। तर या आमच्या ताई आणि आत्या आल्यात पैठण्या घ्यायला। इथं ही आमची ताई आहे, इथं पैठण्या घेतात। यांनी ही वाली चॉईस केली आहे, कलर बघतायत या। तर गाईज आता मी करते पुरी भाजीचा नाश्ता, ब्रेक के बाद। तर गाईज इथं आज हिचा बर्थडे म्हणून इथं केक आणलाय। आम्ही फिरायला आलोत म्हणून आम्ही जास्त मोठा करू शकत नाही, म्हणून छोटा बर्थडे करावा म्हणून आपल्या तिथीप्रमाणे केक आणलाय। तर इथे सगळे बर्थडे सेलिब्रेट करतायत। बर्थडे आता आम्ही चाललोत मोठ्या देवीला वरती। तर इथून गाडी गेले, तर सर्वजण आम्ही गाडीत बसलो। वरती मोठ्या देवीला वरती जायचे म्हणून इथून आम्ही गाडी गेली। गाईज आम्ही पोचलोत वरती आणि आता गाडीतून उतरलो आणि आता आम्ही चाललोत आतमध्ये। तुम्ही लाईव्ह मध्ये दर्शन घ्या।
आता आम्ही आलो मडीला, कानिकनाथांच्या मडीला वरती, आणि इकडे सगळे चालतायत पुढं. आमचा भाऊ पण पुढं चालते ना आत्या पण आमची पुढं चालते. आमचं दर्शन झालेलं आहे. आता तुला दर्शन करून कसं वाटलं? खूप छान वाटलं. मम्मी तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. मला दर्शन करून कसं वाटलं? एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. आणि तुझा हे काम एकदम भारी चाललं. आमचा भाऊ आम्हाला आणलाय, भाऊने आम्हाला उसाचा रस प्यायला आणि आम्हाला कुरकुरे पण घेतोय. आमचा भाऊ बघा किती त्यांनी पॅकेट घेतले, तर सगळ्यांना आम्हाला तो उसाचा रस पाजतोय.